श्री स्वामी समर्थ. आमचं चाललंय ही ऊसातल्या पाईपा वडायचं. ही परवा दिवशी आम्ही पाईपा ऊसावर ठेवल्या होत्या उचलून अशा. आज खाली सरीत घेतल्या त्या. सरीत घेऊन पण ही सरळ व्यवस्थित वडून काल ऊस बांधला ही अशा वडून सरळ करायच्या त्या सगळ्या. असल्या भर उन्हात ऊन पडलंय आज. कुठं आभाळ आला ढग सुद्धा नाही असलं कडक ऊन पडलंय. इकडं हा ही नदीचं सगळं काटा आहे नदीच्या काटाची झाडी सगळी अशी. आणि ह्या चिल्लाराच्या झाडाखाली आम्ही पाईपा वडून ऊसातनं फिरून लय ऊन लागायला लागलं म्हणून तिथं येऊन बसलोय पाईपा वडत. ग्रीपच्या पाईपा सरळ करायच्या त्या वडून पाणी सोडायला तिकडं जोडायला. ही वाकड्या तिकड्या झाल्या त्या हाय अशा सरळ तंग करून जोडायला. तर इकडं कसं वातावरण आहे नदीच्या काठचं. कुणाचं घर नाही काय नाही, माणसं नाही. त्यात कडक उन्हाळा असल्यामुळं तर माणूस कोणच नाही. शेतातली काही कामं नाही त्यामुळे कोणच रानात दिसत नाही. तिकडं पण सगळं चिल्लारच आहे. आणि ही नदीच्या काठची असली झाडी किर्र करते नुसतं ह्या झाडीत. आम्ही दोघी माकडं बसले आणि इथं बसलो ह्या चिल्लारीच्या झाडाखाली. चिल्लारातून सुद्धा ऊन कसलं चमकतंय, वर सूर्य दिसतोय चमकतोय ते. दोघे म्हणून आपण काय पाऊस तर कसलाच नाही त्यामुळं ऊन 2 दिवसच शिरवाळ पडलं. पावसाचं वातावरण झालं नाही. आणि आज अजून ऊन कडक पडले कालच्यापासून. तर आता इथनं सावलीनं उठून जायला नको झाले पण आता जायच लागतंय. त्यामुळे ते सगळ्या पाईपा बांधावर गेले त्या तिकडं. बांधावरच्या पाईपा अशा सगळ्या एक लाईन करून घेतल्या. त्या तिकडं बरोबर त्या लॅटरेल कंड वडल्या इकडच्या बांधावरच्या एकाच ह्यानं होते ते पाणी व्यवस्थित पडतंय म्हणून ती सगळं हे करायचं आहे आता. आम्ही सकाळी आल्यापासून हेच काम चालू आहे आमचं. आता झालं एक सबलाईन राहिले म्हणजे लांब अजून एका सबलाईनला तरी 30 सरे असतील. 30-35 सरे त्याच्या आडव्या आता वडत जायचं. आणि सुट्टी करायला ताण लागली पण पाणी तिकडं लांब लिंबाखाली ठेवलं त्यामुळे पाणी प्यायला जाऊ येत नाही. त्या लिंबाखाली मोठ्या पाणी ऊसातनं आणि ह्या मातीतनं नको झालं. ही बांधलेली माती पुळते, मरणाची पाईपा पुळते त्या हातला वाटेनं त्या. ही एक सावलीचं पाईप आहे म्हणून धरू देते. हे उन्हात तिकडं तापले त्या पाईपा सगळ्या चटाचट पोळायला लागले त्या हाताला धरू वाटेनं त्या. पण आता इलाज नाही. सगळं केलं एवढं एकच राहिलंय सबलाईन. आडवी त्या लिंबाकडं जायचं आहे वडत आणि पाणी प्यायचं एवढं वडून आणि सुट्टी करून जायचं घरी. आता झालं काम आपलं. तर कसं नदीच्या काठाला तिकडून वारं कसलंच पास होत नाही इकडं आणि तिकडं कसलंच पास होत नाही.